असा रस्ता तुम्ही कुठे बघितलात काय? हे बघा सिमेंटचा, तो पण कसा मारलाय बघा. तर आताच आपण तिकीट काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. सर्व डिटेल्स तुम्हाला या तिकीटवर बघायला मिळेल. कोण म्हणूच शकणार नाही की हा हरिहरेश्वरला जायचा रस्ता आहे. इकडेच आहे गुहागर, इकडेच आहे गोपाळगड, इकडेच आहे वेळणेश्वर. इकडून देखील तुम्ही येऊ शकता. आणि ही आहे आपली धोपावी जेट्टी. हा शॉर्टकट रोड भेटला मॅपवर आणि अक्षरशः कमरेची पूर्ण वाट लागली. भयानक रोड, भयानक म्हणजे जबरदस्त. म्हणजे आता मार्केट शांत आहे कारण सकाळ आहे, बट जबरदस्त वाटतं मित्रांनो. कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये काय ना काहीतरी दडलेलं असतं, तसंच एवढी अशी गर्दी नाही आहे. बट हा एक ऑप्शन खूप सुंदर आहे मित्रांनो, तुमचे बरेचसे किलोमीटर वाचतात. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत अंजनवेलमधून दापोलीला. सो तो जो रूट आहे, एक शॉर्टकट मार्ग आहे, फेरी बोटचा आपला हा प्रवास असणार आहे. तो कसा आहे, तुम्ही कसं शॉर्टकट पद्धतीने जाऊ शकता दापोलीमध्ये, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. बरेचसे जे ट्रॅव्हलर आहेत त्यांना तर हा रूट माहिती असेलच, कारण जे कोकण कोस्टल वगैरे करतात त्यांच्यासाठी हाच एक रूट आहे दापोलीतून गुहागरला जॉईन करण्यासाठी. सो तरी देखील मित्रांनो, ही एक छोटीशी अपडेट तुम्हाला देतो, जेणेकरून आपले जे काही नवीन सबस्क्रायबर फॅमिली असतात त्यांना देखील त्याची माहिती मिळेल. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा, नक्कीच तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे ती माहितीपूर्ण असणार आहे. तर आता आपण येताना इकडून आलो अंजनवेल मार्गे. तुम्ही बघू शकता, इकडेच आहे गुहागर, इकडेच आहे गोपाळगड, इकडेच आहे वेळणेश्वर. इकडून देखील तुम्ही येऊ शकता. आणि ही आहे आपली धोपावी जेट्टी. सो येताना आता आम्ही असं इकडून आलो आणि मग आपण इथे तिकीट काढू शकतो. तिकीट दर वगैरे सर्व काही ह्या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा, वाहनांचा प्रकार, तिकीट दर, सर्व काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील. थोडी व्हिडिओ पॉज करा आणि बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे दिसून जातील. तसंच फेरी बोट सुटण्याची वेळ वगैरे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर आत्ताच आपण तिकीट काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. सर्व डिटेल्स तुम्हाला या तिकीटवर बघायला मिळेल, स्टॅम्प वगैरे मारून अगदी प्रॉपर. सो थोड्याच वेळामध्ये आता आपली फेरी बोट देखील येईल. ती बघा तिकडे उभी आहे, दिसते तर आहे. सो ती आली की मग आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या फेरी बोटमध्ये टाकू. जास्त काय नाही आहेत, नॉर्मली बाईकच आहेत, फोर व्हीलर काय एवढा नाही आहेत. सो गाडी टाकू आणि मग 8:30ला इथून आपण निघू अशी आशा आहे. अजून वाजलेले नाही आहेत 8:30, 5-10 मिनटं बाकी आहेत. सो बघूया, थोडाफार उशीर होईलच. टाईम टू टाईम पोचलो ना तर मग पुढच्या पण गोष्टी आहेत ना आपल्या, त्या होऊन जातील पटापट. सो चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा. तर आता बघू शकता तुम्ही, फेरीबोट आलेली आहे आपल्यासमोर आणि आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत, बरोबर ऑन टायमिंग 8:30 वाजता. एवढी अशी गर्दी नाही आहे, बट हा एक ऑप्शन खूप सुंदर आहे मित्रांनो, तुमचे बरेचसे किलोमीटर वाचतात. त्यामुळे फेरीबोट असेल तर खूप भारीच आहे. तर मित्रांनो, आता आपण फेरीबोटमध्ये आहोत. तुम्ही आता बघू शकता माझ्यासमोरच आता फेरीबोट निघालेली आहे थेट दाभोळच्या दिशेने. आणि मगाशी आपण तिकडे होतो उभे, तिकडून आता फेरीबोट आहे आता निघालेली आहे दाभोळच्या दिशेने, म्हणजे कुठे, त्या साईडला तिकडे. सो आता आपण 10 ते 15 मिनटामध्ये बरोबर दाभोळमध्ये पोहोचू आणि मग तिकडून आपला दापोली साईडचा प्रवास आहे ना तो चालू होईल. एकंदरीत ते सांगायला गेलो ना मित्रांनो, तर तुमचा बराचसा वेळ आहे ना या फेरीबोटमुळे वाचतो. आता जर मी चिपळूणवरून इकडे आलेलो आहे, चिपळूणवरून जर दापोलीला जायचं म्हटलं असतं तर बराचसं अंतर पडलं असतं. बट हा एक शॉर्टकट मार्ग आहे जो की तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला दापोलीवरून गुहागरला यायचं असेल फिरायला, तर तुम्ही या फेरीबोटचा वापर करू शकता. आत्ता आपण पोहोचलो आहोत दाभोळमध्ये, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि इकडे सगळं दिलेलं आहे, लाडगर, पन्हाळे, काजी, सगळ्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला इकडे. म्हणजे आता आपण दापोली साईडला निघालेलो आहोत. पटकन 10 मिनटामध्ये आपण आलो दाभोळला. आणि इथून मग आता काय दापोली जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. 25-30 किलोमीटरमध्ये आपण दापोलीमध्ये पोहोचून जातो. आणि इथून पुढे जर तुम्हाला फिरायचं देखील असेल तर बऱ्याच काही गोष्टी आहेत फिरण्यासारख्या. सो त्या देखील शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. बट ही आपली एक कसं आहे, एक रूटची व्हिडिओ आहे, कशाप्रकारे हा जो रूट आहे तो तुम्ही फॉलो करू शकता, त्याचाच एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ करतोय. तुम्ही याच्या आधी देखील बघितलं असाल की आपण हेदवीमधून मार्गदामानामध्ये तुम्ही कसं बाहेर पडू शकता, ती देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली आहे. आणि आता आपण अंजनवेल म्हणजे धोपावी जेट्टी टू दापोलीला आता आलेलो आहोत. सो बघूया, दापोलीत तर आपण जाणार आहोतच. सो दापोलीला देखील कनेक्ट करण्याचा रस्ता कोणता आहे
तो आपण थोडक्यात तुम्हाला दाखवूच व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओमध्ये बनून राहा. तर तुम्ही आता बघत असालच की मित्रांनो रस्त्याची क्वालिटी वगैरे पण खूप चांगली आहे, तसं काय वाईट म्हणण्यासारखं नाही. म्हणजे काही काही ठिकाणी कसं आहे, रस्ता जरा थोडा आखूड आहे. बाकी तुम्ही जर बघाल तर रस्ता हा पण गावातून जाणारा आहे, त्यामुळे थोड्याफार गोष्टी तुम्हाला कमी जास्त बघायला मिळतीलच. बट बाकी जर तुम्ही बघाल ना मित्रांनो जबरदस्त आहे. आणि रस्त्यात जाताना आहेत ना कॉटेजेस वगैरे हॉटेल्स भयंकर आहेत, त्यामुळे जर ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून तुम्ही जर इकडे येणार असाल तरी देखील तुम्हाला खूप चांगल्याच गोष्टी पाहायला मिळतील. जर तुम्हाला राहायचं असेल तरी देखील खूप सुंदर सुंदर गोष्टी या ठिकाणी आहेत. कारण आता मी बघतोय ना खूप जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो आम्हाला इथे होमस्टे म्हणा किंवा मग कॉटेजेस म्हणा बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळाल्या. कारण इथे जवळपास तसं कोणतं पर्यटन स्थळ नाही आहे, पण तरी देखील असा गाव सेक्शन असून देखील त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर बघा तुम्ही आता बघतात ना रस्ता थोडा आखूड आहे, पण ओके आहे, काय विषय नाही. अजून आपल्याला इथून नाही म्हटलं तरी 15 ते 20 किलोमीटर जायचं आहे. मग आपण दापोलीमध्ये पोहोचू. आणि जसं तुम्ही दाभोळला याल फेरीबोटीतून तसं सरळ सरळ जायचं आहे. तुम्हाला पुढे चंडिका देवीचं मंदिर देखील लागेल, तिथे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता. आम्ही काय थांबलो नाही, कारण आजचं आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तो रूट खूप मोठा आहे त्यामुळे, आणि त्या ठिकाणी मी ऑलरेडी गेलेलो आहे त्यामुळे मी काय थांबलो नाही. बट तुम्ही जर येत असाल तर तुम्ही चंडिका देवीचं देखील दर्शन घेऊन मग सरळ जायचं आहे. कुठं काय मध्ये वळायचं वगैरे नाही आहे. हे बघा थोडे टर्निंग वगैरे आहेत, सो जरा थोडी फक्त गाडी सावकाश चालवा बस. बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या उत्तम आहेत. तुम्ही आवर्जून मित्रांनो ह्या रोडचा काय म्हणतात त्याला आपण सल्ला घेऊ शकता, किंवा मग ह्या रोडने तुम्ही येऊ शकता. दापोली अजून 16 किलोमीटर आहे, ते दाखवलं होतं, बघितलं मी आता. मस्त आहे, अगदी हिरवळी आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता. आणि थंडावा खूप आहे. मुळात दापोलीला मित्रांनो मिनी महाबळेश्वर देखील म्हटलं जातं, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी असते या भागामध्ये. आणि आत्ता बघा वाजले जवळजवळ 9, तरी देखील खूप गारवा जाणवतोय. खूप भारी वाटते. व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. दापोलीपर्यंत आपले व्हिडिओ चालू राहणार आहे. तुम्हाला मी हा जो रूट आहे पुढे कुठे फाटे वगैरे असले तर ज्या काय गोष्टी आहेत त्या क्लिअर करेल. तर आता आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो दापोलीमध्ये. तुम्ही आता बघत असालच दापोली मार्केटमध्ये आता आपण एंट्री करत आहोत. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टी नवीन वाटत आहेत. सरळ सरळ रूट होता आणि एक शॉर्टकट आणि एकदम पर्यायी मार्ग आहे, जो की आज आपण या व्हिडिओमध्ये बघितला. वा जबरदस्त. म्हणजे आता मार्केट शांत आहे कारण सकाळ आहे, बट जबरदस्त वाटतं मित्रांनो. कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये काय ना काहीतरी दडलेलं असतं, तसंच दापोलीमध्ये आल्यावर देखील आम्हाला काहीतरी वेगळं वाटतंय. खरंच काय होते असं समजत नाही, पण मनातून असं एकदम वेगळंच वाटते. सो जबरदस्त वाटते. पण हे बघा इकडे मंदिरं वगैरे, आणि दापोलीमध्ये पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे, सो ते देखील आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण बदललो आहोत बरोबर या पोस्टरजवळ. समोर बघू शकता कर्दे, मुरुड, हरणे, आंजरला, केळशी सर्व या पोस्टरवर दिलेलं आहे. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे डाव्या बाजूलाच. आणि इकडे पेट्रोल पंप देखील आहे. थोडासा असा ब्रेक घेतला मित्रांनो आम्ही. सो बघूया इथे पेट्रोल भरू आणि त्यानंतर थोडं नाश्ता करायला मिळालं तर करूया, नाहीतर मग थेट आहे ना आपण आता ह्या ज्या काय तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी दिसत आहेत तिकडे आता आपण जाणार आहोत. सो एकंदरीत मित्रांनो रोडची अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे थोडक्यात. जास्त काय व्हिडिओ मोठी नसेल झाली आय नो, बट जो रूट होता तो तुम्हाला मी दाखवला, जो की धोपावे टू दापोलीपर्यंतचा. सो जरा थोडं पुढे जाऊया आणि मग व्हिडिओचा मित्रांनो जमल्यास एंड करू, नाहीतर मग कंटिन्यू करू. तर आता आपण दापोलीतून चाललेलो आहोत हरिहरेश्वरला. तर व्हिडिओ जरा थोडी चालू ठेवतोय मित्रांनो. हरिहरेश्वरला जायचा रस्ता बघा, असा रस्ता तुम्ही कुठे बघितलात काय? हे बघा सिमेंटचा, तो पण कसा मारलाय बघा. पूर्ण अगदी घनदाट जंगल आहे. आणि आपण गावात वगैरे कसा रस्ता बनवतो आपल्या घरापर्यंत येण्यासाठी, तशा प्रकारचा मित्रांनो हा रस्ता बनवला आहे. बघा तुम्ही बघता रस्ता बघा कसा आहे. कोण म्हणूच शकणार नाही की हा हरिहरेश्वरला जायचा रस्ता आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आणि हा असा सिमेंटचा रस्ता. म्हणजे त्याला अक्षरशः असे स्लोप दिलेले आहेत, गाडी अशी आपटते थडथड 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 थडथड. भाई हे फक्त तुम्हाला आपल्या कोकणातच बघायला मिळेल, बाकी तुम्हाला नाही कुठे बघायला मिळणार. जेव्हा कोकण आपलंच असा लालपरी. सो ह्या अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो. हे बघा किती डेंजर. म्हणजे जेव्हापासून आम्ही निघालोय ना दापोलीतून पुढे हरिहरेश्वरच्या दिशेला जायला, ही रस्त्याची कंडिशन ही अशीच आहे, एवढी बेकार. जरा कुठे रस्ता चांगला नाही, एवढा बेकार रस्ता मिळाला आहे ना अगदी. म्हणजे दापोलीतून निघाल्यापासून हा असाच रस्ता मिळाला आहे का आम्ही कुठला दुसरा रूट घेतला आहे तेच कळत नाही. बट खूप बेकार रस्ता आहे मित्रांनो. हे बघा आणि आखूड पण आहे, त्यामुळे गाडी जरा थोडी सावकाश चालवायला लागते. समोरून येणारी गाडी पटकन दिसत नाही.
रात्रीचा वगैरे प्रवास कसा करणार या रोडनी. जर कधी इमर्जन्सी यायचं म्हटलं तरी पण कठीण आहे, कारण ऑलरेडी आजूबाजूला बघाल तर भयानक जंगल आहे. सो चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा. आपण डायरेक्टली ही जी व्हिडिओ आहे ना ती हरिहरेश्वरला गेल्यावरच मग बंद करू. बऱ्याच वेळानंतर मित्रांनो जरा थोडा चांगला रस्ता लागलेला आहे आणि आता उरलेले आहेत 17 ते 18 किलोमीटर. एवडा बेकार रोड लागला ना, भयानक. ॲक्च्युली काय, हरिहरेश्वरला जाण्यासाठी 2 ते 3 रोड आहेत. एक मंडनगड मार्ग देखील जातो, एक हरणे वगैरे ते करत तिकडून पण जाता येतं. पण आम्हाला हा शॉर्टकट रोड भेटला मॅपवर आणि अक्षरशः कमरेची पूर्ण वाट लागली. भयानक रोड, भयानक. म्हणजे गावागावातून असं आलो आम्ही फिरत फिरत, बट खूप बेकार रोड होता. अक्षरशः 30-35च्या वरती स्पीड घ्यायला म्हणजे चान्सच नव्हता काय. सो आता जरा रस्ता मोकळा मिळाला आहे. सो आता पटपट आपण रस्ता कव्हर करू आणि मग हरिहरेश्वरला पोचल्यावरच पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही बोलतो. कारण थोडा लॉंगकट असता तर परवडला असता, पण हा शॉर्टकट नको. मित्रांनो, धावपळ करत आम्ही पटकन या ठिकाणी आलेलो आहोत आणि दुसरी जेट्टी पकडली आहे. इकडे ऋत्विक आहे आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, सुवर्णदुर्ग शिपिंग मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, आगरदंडा, दिवी, वेसावी, बागमांडले या गावामध्ये आम्ही आता आहोत. आणि आम्ही आता इथून जेट्टी पकडतो, म्हणजे दुसरी जेट्टी पकडावी लागली मित्रांनो हरिहरेश्वरला जाण्यासाठी. आम्हाला वाटलं होतं की जेट्टी पकडायला लागणार नाही, बट दुसरी जेट्टी पकडावी लागली. जबरदस्त अनोखा प्रवास आहे हा. तर आता आपण पोहोचलो आहोत बरोबर हरिहरेश्वर या ठिकाणी. बघू शकता हा संपूर्ण मित्रांनो हा पार्किंगचा लॉट आहे, ज्या ठिकाणी आम्ही आता ह्या ठिकाणी आमची बाईक पार्क केलेली आहे. 10 का 20 रुपये चार्जेस आहेत, बट ठीक आहे, गाडी सेफ राहील, काय विषय नाही. आणि इथून मला वाटतं थोडं चालावं लागेल. सो आता चालूया आपण. तर मित्रांनो, एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण धोपावे टू हरिहरेश्वर असा रूट तुम्हाला दाखवलेला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा. ॲक्च्युली काय ना, व्हिडिओ खूप वाढली असती, त्यामुळे मी व्हिडिओचं एंड करतो आहे. नक्कीच ह्याचे पुढचे पार्ट देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो तोपर्यंत तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टींवर मला कमेंट करून जरूर कळवा. कोकणातला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका.